नमस्कार. SNDT विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाच्या तर्फे आपणा सर्वांचं स्वागत. पंचायत राज्यामध्ये सदस्य म्हणून काम करू इच्छिणाऱ्या आणि त्याचप्रमाणे इथलं कामकाज सगळं कुठल्या पद्धतीने चालतं हे सगळं समजून घेणाऱ्या महिलांच्या करता हा अभ्यासक्रम म्हणजे पंचायत राज्य प्रशिक्षण प्रमाणपत्र परीक्षा याचा अभ्यासक्रम आम्ही सुरू करत आहोत. आज 9 नोव्हेंबर आणि हा दिवस म्हणजे आपल्या महर्षी कर्व्यांची पुण्यतिथी. या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज हा आपण अभ्यासक्रम सुरू करत आहोत. यापेक्षा महर्षी कर्व्यांना आणखीन कोणती मोठी श्रद्धांजली अर्पण होणार आहे? तर मग भगिनीनो, तुम्हाला नक्कीच उत्सुकता वाटत असेल की हा अभ्यासक्रम का, कशासाठी आणि तुम्हाला याचा उपयोग काय? बघा, आपल्याला 73व्या राज्यघटना दुरुस्तीने प्रथम सत्तेत महिलांना भागीदारी कायद्याने दिली. पण हा कायदा काय आपोआप झाला का? नाही. आपल्या देशामध्ये राज्यकारभारात राजघराण्यातल्या कर्तबगार स्त्रिया आल्या, पण त्या किती होत्या? हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या. सामान्य स्त्रीला राज्यकारभारात काही अधिकारही नव्हते, तिला त्याची काही माहितीही नव्हती आणि तिला त्याचं काही सोयीसुतकही नव्हतं. स्त्रियांच्या संबंधी साधारण बाईच्या बद्दल जर विचार केला तर ती अशा या राज्यकारभाराच्या कल्पनेपेक्षा पासून शेकडो कोस दूर होती. स्वातंत्र्य मिळालं आणि गांधी नेहरूंनी असा आग्रह धरला की या देशाच्या विकासात महिलांचा वाटा हा आला पाहिजे आणि सामान्य बाईंनी सुद्धा या देशाच्या विकासासंबंधात, राज्यकारभाराच्या संबंधात, समाजकारणाच्या संबंधात, अर्थकारणाच्या संबंधात काही विचार केला पाहिजे, आपला वाटा उचलला पाहिजे. पंचायत राज्याच्या संबंधीची जी संकल्पना आहे ती आपल्या राज्याच्या घटनेमध्येच घातलेली आहे. त्याच्यात जी मार्गदर्शक तत्व आहेत त्या तत्वामध्ये या संकल्पनेचा ची नोंद केलेली आहे. पुढे राज्यघटना जेव्हा अंमलात आली तेव्हा याच्यामध्ये दुरुस्ती करण्यामध्ये आली. ही दुरुस्ती, तिलाच आपण 73वी राज्यघटना दुरुस्ती असं म्हणतो आणि ही दुरुस्ती 1993 साली झाली आणि त्या दुरुस्तीप्रमाणे स्थानिक शासनामध्ये महिलांना 33% आरक्षण मिळालं. हा बदल कसा झाला? बाईला सत्तेमध्ये भागीदारी कशी आणि कशाकरता मिळाली, हे प्रयत्न कोणी केले, हे सगळं समजून घेणं आपल्याला जरुरीच आहे. भारतीय स्त्रियांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक कामाविषयी दर्जा काय आहे हे बघण्याकरता भारत सरकारनं एक कमिटी नेमली होती. या कमिटीने जो अहवाल दिला त्या अहवालाला समतेकडे या नावाने पुढे प्रसिद्धी मिळाली. या अहवालात त्याने असं सांगितलं की स्थानिक शासनामध्ये जर बायकांना आपण आणलं, त्यांच्यासाठी जागा जर आरक्षित ठेवल्या तरच त्या येऊ शकतील आणि तशा त्या आल्या तर त्या शिकतील, त्यांना अनुभव येईल आणि अशा शिकलेल्या आणि अनुभवी बायकाच पुढे आपल्याला विधानसभेकरता आणि लोकसभेकरता कामकाज करताना दाखवता येतील. तर हे सगळं त्यांनी आग्रहाने इतकं मांडलं की 1975 साली जेव्हा आंतरराष्ट्रीय महिला वर्ष सुरू झालं त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते, काही राजकीय नेते आणि महिलांची चळवळ, या चळवळीने हा मुद्दा अगदी लावून धरला. पुढे राजीव गांधींनी त्यांच्या काळामध्ये राष्ट्रीय परिप्रेक्ष्य योजना 2000 याच्या संबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला. ही जी सगळी चर्चा झाली होती या चर्चेतून स्त्रियांच्या आरक्षणाचा मुद्दा निघाला आणि 30% आरक्षण स्त्रियांना मिळावं अशी शिफारस या राष्ट्रीय परिप्रेक्ष्य योजनेने केली. त्याचा पहिला उपयोग केला तो कर्नाटकाने, त्यांनी 25% आरक्षण दिलं. आणि दुसरा जो उपयोग झाला या परिप्रेक्ष्य योजनेच्या शिफारसीचा तो आपल्याकडे महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रात आपण 30% रिझर्वेशन, 30% स्त्रियांच्यासाठी जागा आरक्षित केल्या. आणि आता तर महाराष्ट्रामध्ये 50% स्त्रियांच्यासाठी आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे आणि हा मान आता गेल्या वर्षीपासून
च्या निवडणुकापासून स्थानिक शासनामध्ये आपल्या सगळ्यांना मिळत आहे. म्हणजे काय झालं पहा की समतेकडे या अहवालानं आरक्षणाचं, स्त्रियांच्या आरक्षणाचं बीज रोवलं. महिला चळवळीने त्याला खतपाणी घातलं आणि त्याचं जे फळ आहे ते फळ मात्र आपल्या हातात अलगद पडलेलं आहे. आता हे अलगद पडलेलं असल्यामुळं त्याचा आपण भरपूर उपयोग करून घेतला पाहिजे आणि मिळालेल्या संधीचं सोनं करून घेतलं पाहिजे. ग्रामपंचायतीत निवडून जाणं हे काय मिरवण्याची गोष्ट नाही. तुमच्या कामामुळे लोकांनी तुम्हाला गौरवलं पाहिजे, लोकांनी तुम्हाला मिरवलं पाहिजे. हे मिरवणं म्हणजे आपण जे काय विजय यात्रा बघतो की नाही निवडणूक झाल्यानंतर, तसं नव्हे. बघा, पूर्वी आपण लहानपणी काही गोष्टींच्या पुस्तकात गोष्टी वाचतो की राजाच्या डोक्यावर काटेरी मुगट किंवा राजाच्या डोक्यावर केसाने बांधलेली टांगती तलवार, अशा गोष्टी आपण वाचतो. तेव्हा तुम्ही या राजापेक्षा वेगळ्या कोण नाहीत. तुम्ही जरी राण्या नसल्या आजच्या, तरी मंत्रिणी तरी आहात, कारभार करणाऱ्या तरी आहात, सत्तेमध्ये भागीदारी घेण्यात तरी आहात. आणि म्हणून तुमच्याही डोक्यावरती ही टांगती तलवार, हा काटेरी मुकुट आहे. आणि त्याच्यातूनच यशस्वी होण्याकरता काय करावायचं आहे त्याची माहिती तुम्हाला या प्रमाणपत्र परीक्षेच्या निमित्ताने मिळणार आहे आणि त्याबद्दलच तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे. देशाचं मंत्रिमंडळ ते केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्याचं मंत्रिमंडळ ते राज्य मंत्रिमंडळ. त्यामध्ये पंचायत राज्याचं खातं एका मंत्र्याकडे दिलेलं असतं आणि त्या मंत्र्याला आश्वी खुर्द, म्हणजे त्या मंत्रालयाला आश्वी खुर्द म्हणा किंवा हिंगणे बुद्रुक म्हणा, इथल्या लोकांच्या त्यांच्या गावातल्या समस्या, गावातले अनेक प्रश्न हे काही मंत्रालयात बसून समजणार नाही आहेत. ते तिथल्याच लोकांना कळणार आहेत. त्या गावात काय होतं, काय होत नाही, काय असायला पाहिजे, काय असू नये, किती विकास झाला पाहिजे, कोणत्या पद्धतीने विकास झाला पाहिजे, हे मंत्रालयातल्या लोकांना जे समजणार आहे त्याच्यापेक्षा हजारो पटीने अधिक त्या गावातल्या लोकांना कळणार आहेत. कारण त्यांचा तो दैनंदिन जीवनाचा एक भाग असतो. तेव्हा प्रश्न असा की हे सगळे जे प्रश्न गावातले प्रश्न असतात त्यातले पुष्कळचे प्रश्न बायांना तोंड द्यावे लागणारे असतात. तेव्हा 50% बायका ज्यावेळी इथे येतात तेव्हा त्यांची जबाबदारी सुद्धा ही 50%ची होते, हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे. ही जबाबदारी अनेक अंगाने असते. त्यातली राजकीय असते, सामाजिक असते. आता राजकीय आणि सामाजिक असे वेगवेगळे जरी मी सांगितले तरी खऱ्या अर्थाने ते वेगवेगळ्या नसतातच. या जबाबदाऱ्या हातात हात घालून अशा एकत्रित चाललेल्या असतात आणि त्याचं जे राजकीय स्वरूप असतं हे आपल्याला त्याच्यासंबंधी जेव्हा कायदा एखाद्या सामाजिक प्रश्नासंबंधी करून घेतो आपण त्यावेळी दिसतो, तोपर्यंत दिसत नाही. तेव्हा आपल्याला काय करायचं तर आपल्याला असे जे सामाजिक प्रश्न असतात ते ग्रामसभेमध्ये उचलून धरावे लागतात. ग्रामसभेमध्ये स्त्रिया जात नाहीत आणि ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या तिथे जातात त्या बोलतच नाहीत. आणि त्यासाठी स्त्री चळवळ आणि पंचायत राज लोक आंदोलन हे लोकांना नीट लावून महिला ग्रामसभा असावी आणि ती आम ग्रामसभेच्या पूर्वी व्हावी असा प्रकारचा मुद्दा त्यांनी लावून धरला. त्या प्रथम आपलं म्हणणं महिलांच्या ग्रामसभेमध्ये मांडतील आणि त्यांच्यापैकीच एक दोघी जणी मग आम ग्रामसभेमध्ये ते मांडतील. काय हवं नको ते सांगतील. किती छान मार्ग होता ना. पण इथंच तर घोड्याने पेंट खाल्ली, किंवा आपल्या भाषेत सांगायचं तर धोंडा, मोठा धोंडा आपल्या रस्त्यात आला. एकूण आमचं निरीक्षण काय आहे की 90% गावामध्ये महिला ग्रामसभा भरतच नाहीत. आणि मग महिला ग्रामसभेची मागणी लावून धरणाऱ्यांचा हा पराजय कोणी केला? मागणी करणाऱ्यांनी मागणी करून ती सरकारकडनं मान्य करून घेतली,
पण बायकाच जात नाहीत म्हणजे हा पराभव कुणाचा झाला? ज्याने ही मागणी लावून धरली त्यांचाच झाला असं म्हणायचं का आपण? तेव्हा तुम्हाला आधी महिला ग्रामसभेत बायका याव्यात अशा प्रकारचे प्रयत्न जरूर करायला हवेत, हो की नाही? कारण प्रत्येक बाबतीत काय होतं की सगळ्या बायकांना एकदम भेटणं शक्य होत नाही. तुम्ही बचत गटाकडे जा, तुम्ही महिला मंडळामध्ये जा आणि त्या बायकांच्या समोर तुम्ही ग्रामसभेला निदान पक्षी महिला ग्रामसभेला तरी येण्याचा पाठपुरावा करा. ही तुमची नागरिक म्हणून, एक सदस्य म्हणून, एक उपसरपंच, एक सरपंच या सगळ्या नात्याने ही तुमची जबाबदारी आहे आणि हे तुम्हाला काम करावं लागेल. बघा, ग्रामसभा हा सबंध शासन व्यवस्थेचा पाया आहे. तो ठिसूळ राहून चालणार नाही, कारण त्याच्यावरच लोकशाहीची बुलंद इमारत उभी असते. तिला धक्का पोचणार नाही याकरता ग्रामसभा अधिकात अधिक सक्षम आणि सजग होणं याची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्यांना सभेला हजर राहावं लागतंच. आपण ह्या जागेवर आपसूक आलो नाही, म्हणजे तुम्ही म्हणाल आम्ही निवडणूक दिली, निवडणूक जिंकलो आणि आलो ना जागेवरती, पण तुम्ही हे असं यावं याकरता स्त्रियांची चळवळ, पंचायत राज्य लोक आंदोलन, प्रसिद्ध नेते स्त्री पुरुष या सर्वांच्या अखंड कामाचं ते फळ आहे. हे आपल्याला विसरता कामा नये. गावातल्या विकासाच्या योजना जशा अंमलात आणल्या पाहिजेत, तशाच गावातील सामाजिक प्रश्नांच्या बद्दल गावामध्ये जागृती करणं, महिलांचं मार्गदर्शन करणं, या बाबतीत आपल्या गावात भ्रूण हत्या होणार नाही याची काळजी घेणं, त्याच्याकरता महिलांच्या समोर जाऊन स्त्रीचं भ्रूण हत्या होणं हे अत्यंत वाईट गोष्ट आहे, पटवून दिलं पाहिजे. आरोग्यासंबंधात आपल्याला लक्ष दिलं पाहिजे बायकांच्या. आणि याशिवाय आपल्याला शाळेत मुलं जातात की नाही हेही बघायला पाहिजे. शिक्षक वेळेवर राहतात की नाही हेही पाहिलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गावागावातून होणारे बालविवाह आणि परित्यक्ता आणि हुंडाबळीचे प्रश्न. महाराष्ट्र राज्यातला 2 वर्षापूर्वीचा आकडा होता परित्यक्तांचा 6 लाख बायकाला टाकून दिलेलं होतं. नाही घरच्या नाही दारच्या अशी त्यांची अवस्था होती. त्यांचा प्रश्न सोडवायला त्या गावातल्या लोकांनी कसं पुढे आलं पाहिजे हे आपल्याला पाहिलं पाहिजे. सरकारचा कायदा 18व्या वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मुलीचं लग्न करायचं नाही, मुलाचं लग्न 21 वर्षापर्यंत पूर्ण झाल्याशिवाय करायचं नाही हे जर आहे, तर हा कायदा गावात बरोबर पाळला जातोय की नाही हे आपल्याला पाहिलं पाहिजे. गावात असं लग्न ठरलेलं कळल्याबरोबर तुम्ही तिथे जाऊन त्या लोकांची समजूत घातली पाहिजे, त्यांना तो कायदा दाखवला पाहिजे. आत्ता लग्न ठरवून ठेवा मग करा अशा प्रकारच्या सूचना दिल्या पाहिजेत आणि या बाबतीत आपण पुढाकार घेतला पाहिजे. हे सगळे जे प्रश्न आहेत ते अजूनपणे पूर्णपणे सुटलेलेच नाहीत, कुठल्याच गावात सुटलेले नाहीत. सरकारी आकडा एक दाखवतात आणि आपण गावात परीक्षणाला गेलो की दुसरंच आपल्याला चित्र दिसून येतं. आणि म्हणून आपल्याला असंच दिसतंय की ग्रामीण समाजामध्ये या सगळ्याचे काळी छाया अगदी गडद पडलेली आहे असं दृश्य आपल्याला ग्रामीण समाजामध्ये दिसून येते. अंधश्रद्धा आहेत त्या आहेतच आणि असे कितीतरी सामाजिक प्रश्न तुम्हाला सांगता येतील, मीच सगळे सांगितले पाहिजे तसं नाही. आणि याच्यामध्ये तुम्ही जी जबाबदारी उचलाल तीच जबाबदारी तुमच्या गावाला तुमची ओळख करून देईल. निर्भीडपणे या प्रश्नाला भिडलात तर नेतृत्व तुमच्या पायाशी आपोआपच येईल. प्रत्येक राजकीय कार्यकर्ता हा सामाजिक प्रश्नावर मात करतच पुढे जातो. मृणाल गोरे यांचं नाव घेतलं की लोकांना आठवते ती पाणीवाली बाई. ते पाण्याच्या क्षेत्रात त्यांनी जे काय काम केलं, मुंबईच्या लोकांना पाणी मिळण्याच्या क्षेत्रामध्ये, त्याच्यातून त्या महाराष्ट्रात अजरामर झाल्या. तेव्हा आपल्याला राजकीय क्षेत्रात एकदम काम करणं कठीण असतं. तुम्हाला लोकांनी ओळखलं तरी पाहिजे ना तुम्ही कोण आहात म्हणून. तुमची ही ओळख कशी होणार? तर तुम्ही काही कामात दिसल्या पाहिजेत. एक म्हणजे लोकांना निवडणुकीला मतदान
करायला प्रवृत्त करणं, त्यांना घेऊन जाणं, त्याचं महत्त्व पटवणं, निवडणुकीसाठी उभे राहण्यासाठी लोकांच्या मध्ये प्रचार करणं, ही कामं राजकीय दृष्ट्या जरी मामुलीशी दिसली तरी खूप महत्त्वाची असतात आणि राजकीय पक्ष त्याची नोंद घेतल्याशिवाय राहत नाहीत. त्यातूनच तुमच्या राजकीय कामाचा पाया घडत असतो. पंचायत राज्य हे पक्षाच्या तिकिटावर निवडणुका होऊ नयेत असा नियम आहे. पण प्रत्यक्षात काय घडतं? प्रत्यक्षात असं दिसतं की याच्यातून पळवाटे काढतात आणि पळवाटा जर काढल्या नाहीत तर मग त्यांना राजकारणी म्हणायचं कशाला? मग त्या पक्षातले लोक काय करतात? मित्रमंडळ स्थापन करतात, आघाडी स्थापन करतात आणि त्या आघाडीखाली आणि त्या मित्रमंडळाच्या खालच्या अंगरख्यामध्ये पक्ष त्यांचा लपलेला असतो. हे सगळं उघड चालतं, सगळ्यांना माहिती असतं ही माणसं कुठल्या पक्षाची आहेत. आणि ती जरी मंडळात आलेली असली तरी सरकारी नियम आहे म्हणून ती मंडळात आलेली आहे, त्यांचं पक्षाचं काम आहे तेच तिथे ते रेटणार आहेत. तेव्हा पक्षाचं राजकारण ग्रामपंचायतीत आणू देता कामा नये. ग्रामपंचायत हे समाज परिवर्तनाचं अतिशय मोठं साधन आहे आणि म्हणूनच त्याला अभ्यासक लोक आंदोलन असं म्हणतात. तेव्हा हे करण्याकरता आपल्याला डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं पाहिजे की पक्षीय राजकारण हे ग्रामपंचायतीमध्ये येणार नाही. आपण ओळखायला शिकलं पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर काय असलं पाहिजे? आपल्या डोळ्यासमोर गावाचा विकास असला पाहिजे. आणि हा विकास म्हणजे काय टीव्ही आला, दिवाबत्ती झाली रस्त्यावरती म्हणजेच विकास झाला असं नाही. ती विकासाची काही साधनं आहेत, पण खरा विकास झाला पाहिजे तो माणसाच्या मनोवृत्तीचा. हागणदारी मुक्त गाव निर्माण झालं पाहिजे. गावातले रस्ते, पाणी पुरवठा, शाळा, ग्रामीण दवाखाने, अंगणवाड्या, बालवाड्या ही सर्व कामं या राजकीय कामाच्या खालीच येतात. आणि या गोष्टी करायच्या किंवा नाही याबाबत ग्रामपंचायतीत आग्रह धरणं, त्या करून घेणं, त्या कामावर लक्ष ठेवणं, लोकांशी सतत संपर्क ठेवणं. आपण निवडून आलं म्हणजे झालं, परत दुसऱ्या निवडणुकीच्या वेळेला तिकीट मिळालं तर पुढे बघू मग काय ते, असं करून चालत नाही. आपण एका विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच ग्रामपंचायतीत आलो पाहिजे की आपल्याला समाजाची आणि आपल्या गावाची सेवा करायला पाहिजे. प्रसंगी आपल्या आघाडीतल्या लोकांनाशी याबद्दल वादविवादही होतील, त्या लोकांना आपल्याला समज देणंही भाग पडेल, पण ते आपण केलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी सगळ्या राजकीय याच्याखाली येतात असं मला वाटतं. स्त्रियांच्या प्रवेशामुळे राजकारणातल्या पारदर्शी राजकारण होईल अशी जी समजूत आहे ती भाबडी समजूत ठरू नये याचा प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे. आणि नुसताच प्रयत्न करायला पाहिजे असं नाही, तर हे सगळं सिद्ध करण्याची जबाबदारी ही सुद्धा आपलीच आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ग्रामपंचायतीच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय बाबतीत तुम्ही आपल्या घरामध्ये आपल्या वडिलांशी बोलू शकता, भावाशी बोलू शकता, नवऱ्याशी बोलू शकता, मुलाशी बोलू शकता. पण एकदा निवडून आल्यानंतर आणि सदस्य म्हणून असल्यानंतर तुम्ही सदस्य आहात. या लोकांचा विचार तुम्हाला जर पटण्यासारखा आणि मांडण्यासारखा असला तरच, नाही तर तुम्ही तुमची भूमिका निर्भीडपणाने या लोकांनी दिलेल्या आपल्या सल्ल्याच्या विरोधात असली तरी सुद्धा ती अंमलात आणलीच पाहिजे. नाहीतर या 50% त्याचा अर्थ काय राहिला? अर्थच काही राहणार नाही. कारण बघा, ज्यावेळी आपण निवडून येतो त्यावेळी आपल्या देशाच्या पवित्र घटनेवरती हात ठेवून शपथ घेतो की या घटनेला धरून या देशाचा, या गावाचा जो काही विकास करायचा आहे, जे काही सामाजिक परिवर्तन घडवून आणायचं, त्याच्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन. तेव्हा हे सगळं आपल्या प्रयत्नात बसलं पाहिजे, हे मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ग्रामपंचायतीच्या कामाबद्दलची माहिती तुम्हाला आम्ही पुरवलेल्या धड्यातून मिळेल, पण त्याखालचे प्रश्न सोडवण्याबद्दल तुम्हाला ते पुरेसे आहेत असं नाही याची जाणीव आम्हाला आहे. त्याच्यासाठी अधिक वाचन करावं लागेल. रोज वर्तमानपत्र तर वाचावंच लागेल. देशात काय चाललंय हे समजून घेतलं की तुम्ही डोळस बनाल.
स्वतःचे आणि इतरांचे अधिकार समजून घेऊन त्याबद्दल आग्रह धरायलाही शिकाल. तुम्ही निवडून जाईपर्यंत आहात एक सामान्य बाई, पण निवडून गेल्यानंतर आहात एक सन्माननीय सदस्य. तिथे तुम्ही गावाच्या प्रतिनिधी आहात आणि फक्त आरक्षित जागेवरती असलेली बाईच नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. आता 50% पुरुषांच्या बरोबर 50% आपण आहोत, तेव्हा आपणही जबाबदार तर राहिलंच पाहिजे, पण बरोबरच्या सगळ्या सदस्यांना सुद्धा, पुरुष सदस्यांना सुद्धा जबाबदार राहायला भाग पाडलं पाहिजे. त्यामुळे सगळ्या गावाला न्याय मिळेल असंच तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं चालणं, तुमच्या भूमिका मांडणं हे होत राहिलं पाहिजे. लोकसत्तेच्या शुभदा चौकर यांनी सक्षम मी नावाचे एक पुस्तक संपादित केलेलं आहे. या पुस्तिकेमध्ये निरनिराळ्या सरपंचांना जे अनुभव आलेले आहेत, त्या कठीण परिस्थितीतून त्यांनी कसा मार्ग काढला, वाटेवरती काचा पसरलेल्या असताना सुद्धा त्यातून कशा पाय न दुखावता बाहेर पडल्या, हे सगळं वर्णन आहे. हे पुस्तक वाचा. नंतर पंचायत भारती, महिला राजसत्ता आंदोलन, हे सगळे ही जी पाक्षिकं आहेत, ही पाक्षिकं वाचा. ही पाक्षिकं तुम्हाला दैनंदिन कामाबद्दलची, इतर लोकांना आलेल्या अडचणींची हे उत्तम माहिती सांगतील, उत्तम मार्गदर्शन करू शकतील. आर्थिक जबाबदाऱ्या या सामाजिक आणि राजकीय कामाच्या अंतर्गत आहेत. गावामध्ये बचत गट स्थापणं आहेत, त्यांना एक ग्रामपंचायत सदस्य किंवा आपण सरपंच असलो तर सरपंच, उपसरपंच असलो तर उपसरपंच म्हणून मार्गदर्शन करणं हे काम आपलं आहे. घराच्या मागे आणि पुढे जी गावात तुमच्या जागा असते थोडीशी, या जागेमध्ये परसबागा जर केल्या तर या परसबागा खूप उत्पन्न देऊन जातात. त्याच्यासाठी घराच्या कुठे बाहेरही पडावं लागत नाही आणि सगळ्या गोष्टी मिळूनही जातात. आपल्याला आपल्या हातामध्ये थोडा पैसा खेळायला लागतो. आम्ही स्वतः असे काही प्रयोग केले आणि या प्रयोगात आम्हाला असं दिसलं की 10-12 वर्षापूर्वी आम्ही जी त्यांना जांभळाची झाडं, शेवग्याची झाडं, आवळ्याची झाडं आणि चिंचेची झाडं लावायला सांगितली होती, त्यातून आज त्यांना छान उत्पन्न मिळतं सीझनला. त्या म्हणतात आम्हाला याच्यासाठी काहीच करायला लागत नाही. बिचारी झाडं ही पावसाच्या पाण्यावर जगतात. कधीतरी आम्ही धुण्याचं पाणी वगैरे टाकतो, पण असं रोजच्या रोज फुलबागांना जसं पाणी घालावं लागतं तसं पाणी या झाडांना घालावं लागत नाही आणि ही बिचारी भरपूर फळं देतात. त्यांना जर आपण थोडंसं खत पाणी दिलं तरी मिळतं. पालापाचोळा घातला त्यांच्या मुळाशी तरी पण उत्पन्न चांगलं मिळतं. यांच्यासाठी काही कष्ट करावं लागत नाही. तेव्हा कमी कष्टामध्ये काही उत्पन्न बायकांना कसं मिळवता येईल यासाठी आपल्याला त्यांना मार्गदर्शन करता येईल. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येक ग्रामपंचायतीला 1 जागा ही महिलांच्या करता राखून ठेवायला सांगितलेलं असतं आणि ती ठेवलेली असते. पण अनुभव असा आहे की ग्रामपंचायतीतल्या महिला सदस्यांना याची माहितीच नाही. आता कळलंय या प्रमाणपत्र परीक्षेचा तुम्हाला कसा उपयोग होणार आहे तो, की ही जी जागा आहे, ही जागा जर आपण ताब्यामध्ये घेतली महिलांनी गावातल्या, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बचत गटातर्फे काही शेती करता येईल सामुदायिक, किंवा सामुदायिक मोठी झाडं लावता येतील, किंवा त्याच्या कडेने झाडं लावून मध्ये काहीतरी दुसरी भाजीपाला काढता येईल. हे सगळं याच्यासाठी करता येईल. पण आज असं दिसून येतं की अज्ञानामुळं या जवळजवळ 90% गावातल्या जमिनी या पडूनच आहेत. ज्या ठिकाणी सुशिक्षित महिला सरपंच म्हणून गेलेल्या आहेत त्यांना याची माहिती करून घेतात आणि त्यामुळे त्या लागवडी केलेल्या आहेत, बाकी सगळ्या तशाच पडलेल्या आहेत. तेव्हा याबद्दल आपल्याला स्वतःलाच ग्रामपंचायतीमध्ये आग्रह धरला पाहिजे. कुठे आहे, कुठली जमीन तुम्ही आम्हाला देता, आम्ही कसं करायचं ते बघतो, बचत गटांना ठरवतो, महिला मंडळात ठरवतो आणि काय करायचं तो निर्णय तुम्हाला ग्रामपंचायतीत येऊन सांगतो. पण ही जमीन कुठे आहे ती आम्हाला कळलीच. आणखीन खूप अशी कागदपत्र असतात की जी कागदपत्र विकासाच्या योजना ह्या सामान्य सदस्याच्या पुढे कधी येतच नाहीत. तेव्हा याच्याबद्दलही आग्रह धरला पाहिजे आणि नुसताच आग्रह धरायचा असं नाही, तर त्यातले महत्वाचे जे तुम्ही कागदपत्र वाचाल
महत्वाचे जे सरकारच्या हे योजना असतील किंवा सरकारची काही निवेदनं असतील ती ग्रामसभेमध्ये मांडण्याचा आग्रह धरला पाहिजे, कारण सगळ्या गावाला ते कळलं पाहिजे की हे काय आहे आणि त्याच्यातून काय केलं पाहिजे आणि आपला गावाचा पुढाकार त्यात कितपत असला पाहिजे. तर ग्रामसभा ही सशक्त आणि सजग कशी होईल हे सगळ्यांनी आपण पाहिलं पाहिजे. आणि ही सगळी माहिती तुम्हाला आमच्या या प्रमाणपत्र परीक्षेतल्या 4 युनिटमध्ये जे आम्ही सगळे विषय हे केलेले आहेत, विभागून दिलेले आहेत, त्याच्यातून मिळेल याची आम्हाला खात्री आहे. हा तुमचा कोर्स हा महाराष्ट्रातल्या कोणत्याही विद्यापीठानं अजून आपल्या अजेंड्यावर घेतलेला दिसत नाही किंवा कोणी त्याच्याबद्दल बोललेलं नाही. तुमचे धडे मात्र जे आहेत लेसन्स, हे लेसन्स आम्ही जे लिहून घेतलंय त्या सगळ्या या महाराष्ट्राला माहीत असलेल्या आणि पंचायत राज्याच्या प्रशिक्षणामध्ये घट्ट पाय रोवून उभारलेल्या अशा अत्यंत सुविद्य अशा कार्यकर्त्या आहेत. त्यांनी याच्यासाठी पुष्कळच वेळ दिलेला आहे, खूप मेहनत घेतलेली आहे. तुमची आणि त्यांची भेट ही नेहमीच होत राहणार आहे. तुम्ही त्यांच्याकडे काही लिहून पाठवलं, अडचणी कळवल्यात तर त्याची उत्तरं देतील, तुम्हाला भेटीला बोलवतील, त्याची नोंद घेतील आणि विद्यापीठसुद्धा तुम्हाला याबाबत मार्गदर्शन करेल. पण केवळ अभ्यासासाठी म्हणून हे धडे वाचू नका, तर तुमचं वाचन इतरही वाढवा. वाचन चौफेर असलं पाहिजे, तरच तुम्हाला काम चांगलं करता येईल. आपण घर चालवतो, मुलांच्या पणावरती सुसंस्कृततेचे संस्कार करतो आणि एकूण गावाच्या महिला मंडळ वगैरे यांच्यामध्ये सुद्धा काम करतो. पण एक लक्षात गोष्ट घेणार आहोत आता, की आपलं गाव हे आपलं मोठंच कुटुंब आहे आणि या कुटुंबाची जबाबदारी सुद्धा आपल्याला घरातल्या जबाबदारी इतकीच जबाबदारीने पेलली पाहिजे, हे आपण या कोर्समधून शिकणार आहोत. खरंच तुमच्याशी खूप बोलायचंय, पण वेळेचं व्यवस्थापन हा जसा आपल्या अभ्यासाचा विषय आहे तसाच इथेही सुद्धा माझ्या बोलण्याच्या संदर्भात सुद्धा आहे. तेव्हा पुन्हा भेटण्यासाठी निरोप घेते. तुमच्या सूचना, तुम्हाला आमच्या सगळ्या धड्यातून आढळलेल्या त्रुटी जर तुम्ही आम्हाला कळवल्यात तर पुढच्या वर्षीच्या धड्यामध्ये निश्चित सुधारणा आम्ही करू. मग करणार ना, कारण तुम्ही या अभ्यासक्रमाच्या पहिल्या मानकरी आहात.